नमस्कार मित्रांनो, आपण सगळे घरात खूप दिवस थांबलोय आणि थोडा कंटाळा पण यायला लागलाय. तुम्ही तुमचा कंटाळा घालवायला काय काय करताय? आज मी तुम्हा सगळ्यांसाठी 2 इंटरेस्टिंग कविता म्हणणार आहे. या कविता विंदा करंदीकरांनी लिहिल्यात. चला तर मग ऐकूया. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे सशाचे कान. एकदा काढव सशाला हसले, म्हणाले तुझे कान असले कसले. हे बघ माझे किती लांब. ससा म्हणाला जरा थांब. ससा गेला माकडाकडे, म्हणाला देईन 7 वडे. पण मला युक्ती सांग, कसे होतील कान लांब. माकड म्हणाले छान छान, फांदीला बांधतो तुझे कान आणि मग करतो उपाय, खालून ओढतो तुझे पाय. ससा लागला फांदीला लोंबू, माकड लागले पायाशी झोंबू. माकडाला मिळाले झोके छान, सशाला मिळाले गाढवाचे कान. आता मी दुसरी कविता म्हणणार आहे. या कवितेचं नाव एक गुपित आहे, जे तुम्हाला या कवितेच्या शेवटी कळेल. कळीमध्ये लपते फूल, फुलामध्ये लपते बी, बियांमध्ये लपते झाड, नारळामध्ये लपतो माड, दर्यामध्ये लपतो ढग, ढगामध्ये लपते नदी, नदीमध्ये लपते पाणी, गळ्यामध्ये लपतात गाणी. या खेळाचे सांगा नाव, लपंडाव लपंडाव. आत्ताच आपण सगळ्यांनी थोडंसं लहान होऊन 2 मस्त बालकविता ऐकल्या. पालक म्हणून पण वेगवेगळ्या वेळी आपण वेगवेगळ्या भूमिकांमध्ये असतो आणि मला वाटतं की पालक म्हणून एक फेज अशी पण येते ज्यात मुलांना आपण जे काही शिकवतो त्याच्या ते अगदी विरुद्ध वागतात. त्यांना आपलं ऐकण्यामध्ये अजिबात रस नसतो आणि अशा वेळी असाही प्रश्न पडतो की पालक म्हणून आपलं कुठेतरी चुकतं आहे की काय, काहीतरी बदलायला हवं आहे की काय. तर मी स्वतः जेव्हा ह्या फेजमधून गेले त्यावेळेला सुचलेली एक कविता मी आज वाचणार आहे. आणि ही कविता म्हणजे एखाद्या पालकाचं मनोगत आहे किंवा स्वतःशीच साधलेला संवाद आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण कवितेच्या पहिल्या भागात मुलांबरोबर आपल्याला येणारा अनुभव आणि पुढच्या भागामध्ये आपण पालक म्हणून काय करायला पाहिजे, कसं असायला पाहिजे, असं जे काही त्यावेळी मनात आलं ते विचार आलेत. आणि गंमत म्हणजे ही कविता मला अगदी साध्या सोप्या इंग्रजी शब्दात सुचली. म्हणजे मराठी माध्यमातून शिकल्यामुळे इंग्रजीवर तसं काही माझं प्रभुत्व नाही आहे. तर अगदी राईम्स लहान मुलांच्या असतात त्याचे कसे सोपे शब्द असतात, तशाच साध्या शब्दात ही कविता सुचली याचं मलाही खूप आश्चर्य वाटलं. पालक म्हणून कधी ना कधी तुम्ही जर का ह्या फेजमधून गेला असाल तर ही आजची कविता तुम्हाला नक्की कुठे ना कुठे रिलेट होईल आणि आवडेल अशी मला खात्री वाटते. मग ऐकूया आजची कविता. आजच्या कवितेचं नाव आहे द डॉटर. यू से एनिथिंग अँड शी विल आस्क हाऊ. यू आस्क टू डू इट लेटर, शी वॉन्ट्स टू डू इट नाव. यू शो हर अ पॅरट अँड शी वॉन्ट्स टू सी अ cow. You want to do her neatly, she will finish it somehow. When you ask her to sing, she will not open mouth. And when you prefer silence, she always loves to shout. When you don't allow, she wants to play. You wear her a white and she plays in the clay. When you make a kheer, she wants to have a cake.
she prefers dal and roti, and you are in a mood to bake. She will not laugh if you tell something funny. She will not laugh if you tell something funny. You say it's very cold, and she will call it sunny. She puts her demands when you are too kind. She puts her demands when you are too kind. You scold her badly, and she will never mind. Don't overburden her, otherwise she might shake. Don't overburden her, otherwise she might shake. She is your child and not a model to make. Be like her friend and be like her guide. Be her secret keeper and she will never attempt to hide. Be an example of what you want her to do. Let's make a fresh start by pressing button undo. She is fast-paced learner and she has super brain. Now it's your turn. That's how you want her to train. Let her explore. Don't always refrain. Let her explore. Don't always refrain. Let her learn on her own. Without pain, there is no gain. Teach her whom to obey and teach her for what to fight. Teach her whom to obey and for what to fight. Teach her what she should and what she may or might. You do your duty. She will make you proud. You do your duty. She will make you proud. She will stand out one day and not the part of the crowd. She will stand out one day and not the part of the crowd and not the part of the crowd. Thank you.